पोटनिवडणूक लागलेली आहे, कसं बघताय निवडणुकीकडे? बिनविरोधचं जे आहे ते आव्हान केलं होतं, पण सध्या परिस्थितीत तरी तशी परिस्थिती नाही, आज नसताना तुम्ही आपल्याला काय वाटतं? बघितलं असेल तर आजोबा म्हणजे पवार साहेबांचं पण एक बातमी आली की ते पण आग्रह करतायत बिनविरोध व्हायला पाहिजे. मला वाटतं की बारामतीकरांना सगळ्यांनाच वाटतं की ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे, कारण दादांचे अनेक वर्षांपासून काम प्रेम सगळ्यांना समोर दिसतंय. आणि कसं आहे, हे एकदम दुःखातली गोष्ट आहे की ही निवडणूक आज आपल्या समोर आली आहे. त्याच्यामुळे मला वाटतंय की सगळेच बारामतीकर दादांचं कुटुंब असून त्यांच्या पण मनात भावना आहेत की ही निवडणूक निवडणूक बिनविरोध होण्यासाठी म्हणजे अनेक प्रयत्न झाले किंवा लोकांच्या मनात देखील निवडणूक ही बिनविरोध मला कळालं की आज संध्याकाळी देणार आहेत. तर तसे काही खूप घडामोडी होत आहेत. त्याच्या संदर्भात आपले वरिष्ठ नेते त्या लोकांशी बोलतील आणि जर आमची कुठे गरज पडली तर आम्ही पण त्यांना सांगू. विरोधकांना काय आव्हान मेळावा करताय? घेताय का आव्हान करणार? मेळावा नाही आहे, आज आमची बैठक आहे, आमच्याच पक्षाची बैठक आहे. ते आम्हाला काय दादा नसण्यापासून आज ही पहिली बैठक आहे. आणि काय आपल्या पदाधिकारी सहकारी महाराष्ट्रातलेच काही आपले पक्षातले लोक असतील, त्यांचे काय भावना असतील ते समजून घ्यायला आज ही बैठक ठेवली आहे. माझे काय भावना असतील, मला त्यांच्याशी बोलायचं म्हणून ही बैठक घेतली आहे. दादा, सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करताय. कोण कोण उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहे आणि कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे? कोण कोण उमेदवार उमेदवार